विद्यार्थिनींनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये सर्व समावेशनासाठी शाळेची सज्जता या अनुषंगाने विचार करताना शाळेची पूर्वतयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं याचा आपण विचार केला. त्याचबरोबर शाळेची पूर्वतयारी किंवा समावेशनासाठी शाळेची सज्जता याची संकल्पना स्पष्ट करताना कोणकोणत्या औपचारिक आणि अनौपचारिक बाबी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात त्याचाही आपण विचार केला. त्याचबरोबर शाळेच्या सज्जतेसाठी सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती म्हणजे शालेय व्यवस्थापनाची. त्यामध्ये शालेय व्यवस्थापनाची जी भूमिका असते किंवा शालेय व्यवस्थापनाचा जो सपोर्ट असतो किंवा पाठिंबा असतो, त्या पाठिंबा दर्शवण्यामध्ये नेमकी शालेय व्यवस्थापनाची भूमिका कोणती असते किंवा त्या भूमिकेअंतर्गत विचार करताना आपण शालेय व्यवस्थापनामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक किंवा मानवी घटक अंतर्गत असतात, त्या मानवी घटकांची किंवा एकंदरीत शालेय व्यवस्थापनाची भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या बाबींचा किंवा कोणत्या घटकांचा शालेय व्यवस्थापनाला विचार करावा लागतो किंवा शालेय व्यवस्थापनाला जबाबदारी पार पाडावी लागते, याच्या अनुषंगाने आपण पाठीमागच्या तासाला विचार केला. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण किंवा आत्ताच्या तासाला आपण शाळेची समावेशनासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी किंवा समावेशनासाठी शाळेची सज्जता झालेली आहे, शालेय व्यवस्थापनाने पूर्ण पाठिंबाही दिलेला आहे, हे गृहीत धरून म्हणजे तिथं आवश्यक असणारी पार्श्वभूमी, आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा, आवश्यक असणारी भौतिक साधनं, संसाधनं, मग ती मानवी असतील किंवा मानवेतर असतील, त्या सर्व सोयीसुविधा शिक्षणामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं समावेशन करण्यासाठी उपलब्ध आहेत असं गृहीत धरून आपण या व्हिडिओमध्ये ज्या घटकांचा किंवा ज्या आशयाचा विचार करणार आहोत तो घटक आहे वर्गातील विशेष गरजांच्या परिपूर्तीसाठी सहाय्यक सेवा. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, सज्जता झालेली आहे, पूर्वतयारी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारच्या सहाय्यक सेवा पुरवल्या जातात, पुरवल्या जाव्यात हे आपल्याला अपेक्षित नाही. या ठिकाणी पुरवल्या जाव्यात हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं. म्हणजे सज्जतेसाठी नेमकं काय केलं पाहिजे, कोणत्या सेवा सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत की त्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत आणि ज्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत अशा सेवा सुविधांच्या साहाय्याने जे मानवी घटक शाळेमध्ये उपलब्ध आहेत त्यांनी कोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस किंवा सेवा त्यांच्याकडून दिल्या जातात, प्रत्यक्ष दिल्या जातात, प्रत्यक्ष कार्यान्वित केल्या जातात, प्रत्यक्ष सेवांची अंमलबजावणी केली जाते. या अनुषंगाने आपण युनिट नंबर 2 मॉड्यूल नंबर 3 मधलं युनिट नंबर 2 वर्गातील विशेष गरजांच्या सेवापूर्तीसाठी सहाय्य सेवा याचा आपण विचार करणार आहोत. सर्वसाधारणपणे जर याच्यावर प्रश्न विचारला की शाळेची सज्जता किंवा समावेशनासाठी शाळेची सज्जता पूर्ण झाल्यानंतर विशेष गरजांच्या परिपूर्तीसाठी कोणत्या सेवा किंवा कोणत्या सहाय्यभूत सेवा शाळेमध्ये पुरवल्या जातात, उदाहरणासह स्पष्टीकरण करा किंवा उदाहरणासह स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथं सेवा उपलब्ध केलेल्या आहेत, नुसतं सेवा उपलब्ध किंवा साधनं उपलब्ध करून उपयोग नाही, तर त्यांचा योग्य रीतीने उपयोग करून ज्या विशेष गरजा असणारी मुलं आहेत त्यांच्या गरजा आपल्याला पूर्ण करता आल्या पाहिजे. मग त्यासाठी नेमकं काय केलं जातं प्रत्यक्ष याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता
वर्गातील विशेष विद्यार्थ्यांच्या गरजांच्या परिपूर्तीसाठी विविध प्रकारच्या सेवा पुरवण्यात येतात. विविध प्रकारच्या सेवा प्रदान करण्यात येतात किंवा विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. आणि त्या कोणत्या प्रकारच्या असतात, त्या कोणत्या प्रकारच्या सेवा प्रदान केल्या जातात, त्याचं स्वरूप आपल्याला खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. आता पहिली गोष्ट या ठिकाणी सेवेच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की ती विशेष गरजांच्या विशेष मुलांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांची परिपूर्तता करण्यासाठी किंवा त्यांना सहाय्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी ज्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्याच्यातली एक महत्वाची सेवा आहे ती म्हणजे विशेष शिक्षक, स्पेशल टीचर्स. विशेष शिक्षक ज्यांनी विशेष प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं असतं. सेवापूर्व किंवा सेवांतर्गत प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं असतं. असे विशेष शिक्षक असतात. आता हे विशेष शिक्षक नेमक्या कोणत्या प्रकारच्या सेवा किंवा सहाय्य पुरवतात? मुळात सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक शाळेमध्ये अध्ययन अध्यापनासाठी उपलब्ध असतात. परंतु अशा शिक्षकांना विशेष गरजा असणारी मुलं म्हणजे दृष्टिदोष असणारे, अंध असणारे, अस्थिव्यंग असणारी, मतिमंद असणारी जी मुलं आहेत, अपंग मुलं आहेत किंवा दिव्यांग मुलं आहेत, यांना अध्ययन अध्यापन करताना काही अडचणी येतात. अशा वेळेस विशेष शिक्षक जे आहेत ते विशेष शिक्षक त्या शाळेतल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारची मदत पुरवतात. आणि ती कोणत्या प्रकारची मदत असते किंवा कोणत्या प्रकारच्या सहाय्यक सेवा पुरवतात याचा आपण याच्यामध्ये विचार करणार आहोत. की विशेष शिक्षक नियमित शाळा ज्या आहेत, नियमित शाळा म्हणजे सर्वसाधारण स्वरूपाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेत किंवा त्या शाळेतल्या वर्ग अध्ययन अध्यापनाची वेळी जे विषय शिक्षक शिकवतात, विशेष नाही म्हटलेले मी, विषय शिक्षक शिकवतात, त्यांना दैनंदिन अध्यापन करताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. कोणासाठी दैनंदिन अध्ययन अध्यापन करताना की जी दिव्यांग मुलं आहेत त्यांना अध्ययन अध्यापन करताना अनेक प्रकारच्या दैनंदिन अडचणी येतात. त्याचबरोबर जी विशेष गरजा असलेली मुलं आहेत त्यांच्या वयानुसार दैनिक व्यवहार कोणत्या प्रकारचे करायचे, या दैनिक व्यवहारामध्ये सुधारणा कोणत्या पद्धतीने घडवून आणायची या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन करताना अडचणी येतात. म्हणजे अध्ययन अध्यापन करताना अडचणी येतात, दैनिक व्यवहारामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे त्या अनुषंगाने मार्गदर्शन करतानाही अडचणी येतात. अशा वेळी हे जे विशेष शिक्षक असतात हे विशेष शिक्षक सर्वसाधारण शाळेमध्ये अध्ययन अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना अंशतः अध्ययन अध्यापनात योग्य रीतीने मार्गदर्शन करताना दिसून येतात किंवा सहाय्य करताना दिसून येतात. आता हे मार्गदर्शन करताना नेमकं कोणत्या बाबतीत मार्गदर्शन करतात? एक संवेदनकारक म्हणजे जी विशेष गरजा असणारी मुलं आहेत, म्हणजे कर्णबधिर आहेत, अस्थिव्यंग असणारी आहेत, दृष्टिदोष असणारी आहेत किंवा विकलांग मुलं आहेत, मतिमंद आहेत, अशा अशा मुलांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ही मुलं संवेदनशील असतात. मग त्यांच्या बाबतीत योग्य रीतीने समायोजन कसं साधायचं, त्यांना वर्ग व्यवस्थापनात किंवा वर्ग वातावरणामध्ये समाविष्ट कसं करून घ्यायचं, त्यांच्या दृष्टीने संवेदनशील कसं राहायचं, याची काही टेक्निक्स असतात किंवा याची काही तंत्र असतात, याची काही तत्व असतात. ह्या तत्वांचं मार्गदर्शन किंवा तंत्राचं मार्गदर्शन संवेदनशीलतेच्या दृष्टिकोनातून हे विशेष शिक्षक सर्वसाधारण शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना मार्गदर्शन करतात. म्हणजे संवेदनाच्या दृष्टीने संवेदनकारकता कशी निर्माण करायची, कशी साधायची या दृष्टीने हे विशेष शिक्षक मार्गदर्शन करतात. त्यानंतर दुसरं शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे सहशालेय उपक्रम असतात त्या सहशालेय उपक्रमामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणे.
सर्वसाधारण शाळेमध्ये अशा विशेष गरजा असणाऱ्या मुलांचं समावेशन केलेलं दिसून येतं. आणि ही जी समावेशित झालेली विशेष गरजा असणारी जी मुलं असतात, या मुलांचा अध्ययनाबरोबरच शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम आयोजित केले जातात, म्हणजे अभ्यास विषयक किंवा अभ्यासेतर किंवा अभ्यासावरती प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी आयोजित केले जातात. तर त्यांचं आयोजन शाळेमध्ये केल्यानंतर विशेष गरजा असणाऱ्या मुलांचा सहभाग कसा घ्यावायचा, तो कसा टिकून ठेवायचा किंवा तो कसा वाढवायचा आणि त्यातून त्यांना योग्य रीतीने लाभ किंवा फायदा कसा मिळवून द्यायचा, या दृष्टीने विशेष शिक्षक अशा उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन मार्गदर्शन करतात. म्हणजे पहिलं संवेदनशील राहतात. मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली, की अध्ययनाच्या वेळी अडचणी येतात. अशा वेळी हे विशेष शिक्षक मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर विकलांग असणारी मुलं किंवा विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या दैनिक व्यवहारामध्ये वयानुरूप कसा समन्वय साधायचा किंवा कशी सुधारणा करायची, या बाबतीत कसं मार्गदर्शन करायचं, याच्या बाबतीतही हे विशेष शिक्षक अशा सर्वसाधारण शाळेतील शिक्षकांना मदत किंवा मार्गदर्शन किंवा सहाय्य करतात. त्यासाठी त्याचबरोबर हे विशेष शिक्षक संवेदनशीलता कशी साधावायची, याच्या अनुषंगाने सहाय्य करतात. शालेय दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे सहशालेय उपक्रम शाळेमध्ये आयोजित केले जातात, त्या उपक्रमात हे विशेष शिक्षक प्रत्यक्ष सहभागी होऊन सहाय्य करतात किंवा मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर परिसरातील वेगवेगळ्या स्वरूपाचे जे वर्तन प्रकार घडतात, त्या वर्तन प्रकाराचं निरीक्षण करून त्याद्वारे काहीतरी अनुभव प्राप्त करणे आणि ते अनुभव प्राप्त करून आपल्या वर्तनामध्ये बदल कसा घडवून आणायचा, या बाबतीत हे शिक्षक मदत करतात. म्हणजे विशेष गरजा असणारी जी मुलं असतात, ह्या मुलांना वर्तनाच्या ग्रहणासाठी म्हणजे परिसरातील जी वेगवेगळ्या प्रकारची वर्तन असतात, म्हणजे समोरातील व्यक्ती कशा वागतात, सवंगडी कसे वागतात, कसे खेळतात, कसा अभ्यास करतात, कोणत्या प्रकारची कृती कोणत्या पद्धतीने करतात किंवा एखादी कृती कोणत्या पद्धतीने करतात, प्रयोग कसा करतात, लेखन कसं करतात, वाचन कसं करतात, त्यांची राहण्याची पद्धत कशी, चालण्याची पद्धत कशी, बोलण्याची पद्धत कशी, बसण्याची पद्धत, खाण्यापिण्याची पद्धत, त्यांच्या सवयी ज्या आहेत, याचं निरीक्षण किंवा परिसरातील ही वेगवेगळ्या प्रकारची जी वर्तन आहेत, ती वर्तन आत्मसात करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, यासाठी हे विशेष शिक्षक शाळेमधल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना, म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहाय्य करतात किंवा मार्गदर्शन करतात किंवा मदत करतात. त्याचबरोबर हे विशेष शिक्षक जे असतात, ते विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांची ज्ञानेंद्रिय क्षमता जी आहे, ती लक्षात घेऊन शैक्षणिक साधनांची निर्मिती करण्यासाठी मदत करतात किंवा मार्गदर्शन करतात. शैक्षणिक साधनाची निर्मिती कशी करायची, या बाबतीत मदत किंवा मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्ग अध्यापन करताना अध्यापन शास्त्रातील कोणत्या कौशल्याचा, कोणत्या तंत्राचा, कोणत्या अध्यापन पद्धतीचा, कोणत्या शैक्षणिक साधनाचा कसा कोणत्या वेळी परिणामकारक उपयोग करायचा किंवा त्यामध्ये कसा समन्वय साधायचा, याविषयी आवश्यक असणारं तंत्र किंवा कौशल्य विकसित करण्यासाठी हे विशेष शिक्षक अशा सर्वसाधारण शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना दिशा दाखवतात किंवा योग्य रीतीने मार्गदर्शन करतात. तर हे विशेष शिक्षकांची ही भूमिका विशेष गरजा असणाऱ्या
विद्यार्थ्यांच्या गरजांच्या परिपूर्ततेसाठी प्रत्यक्षात राबवलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामधलं विशेष शिक्षकानंतर प्रत्यक्ष सेवा पुरवल्या जातात. यामध्ये दुसरा एक महत्वाचा घटक आपण विचारात घेणार आहोत. आणि तो घटक आहे वैद्यकीय सुविधा. वैद्यकीय सुविधा. तर वैद्यकीय सुविधेमध्ये काय आपल्याला असलेलं दिसून येतं, काय अपेक्षित असलेलं दिसून येतं, की एक पहिली वैद्यकीय सुविधा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वैद्यकीय सुविधेपेक्षा वैद्यकीय सेवा अत्यंत महत्वाची असलेली दिसून येते. सुविधा आणि सेवा याच्यामध्ये फरक असलेला दिसून येतो. तर वैद्यकीय सेवा अत्यंत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली दिसून येते. याच्यामध्ये नेमकं काय असलेलं दिसून येतं वैद्यकीय सेवा आणि सुविधामध्ये, की वैद्यकीय निदान आणि उपचार. वैद्यकीय निदान आणि उपचार. आता नेमकं काय, कोणत्या सेवा पुरवल्या जातात किंवा कोणत्या सेवा प्रत्यक्ष कार्यवाहीत आणल्या जातात किंवा कोणत्या सेवा दिल्या जातात. तर यामध्ये शालेय स्तरावरती नेमकं काय केलं जातं पहा. शालेय स्तरावरती आपल्या देशामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा तयार केलेला आहे. बाल स्वास्थ्य कार्यक्रम. आणि या बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळेतल्या प्रत्येक बालकाची, फक्त विशेष गरजा असणाऱ्या नाही, तर शाळेतल्या विशेष गरजा असणाऱ्या आणि सर्वसाधारण मुलांच्या म्हणजे प्रत्येक बालकाची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती जे बाल स्वास्थ्य कार्यक्रम आयोजित केला जातो आणि या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतल्या प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी केली जाते. आणि या तपासणी दरम्यान बालकामध्ये काही दोष आढळले, म्हणजे दृष्टीदोष असेल, कर्णदोष असेल, अस्थिव्यंग असेल किंवा इतर काही शारीरिक व्याधी असतील, जर काही दोष आढळून आले तर त्या बालकाने पुढे भविष्यात कोणत्या प्रकारचे उपचार घेतले पाहिजेत याचं रजिस्ट्रेशन केलं जातं किंवा याची नोंद केली जाते. आणि त्यानंतर पुढे त्याची विशिष्ट ठिकाणी त्याची तपासणी केली जाते, त्याच्यावरती उपचार केले जातात. आणि याचा परिणाम काय झालेला दिसून येतो, की भौतिक सोयी आणि सुविधा त्याला उपलब्ध झाल्यामुळे त्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेत वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे त्याचं शाळेत येण्याचे जे प्रमाण असतं किंवा सातत्य असतं त्याच्यामध्ये नियमितपणा आलेला दिसून येतो. आणि त्यामुळे त्याची शिक्षण प्रक्रिया ही सुरळीत झालेली दिसून येते. म्हणजे पहिलं ही प्रक्रिया प्रत्यक्ष अंमलात आणली जाते. म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य किंवा राज्य बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळेतल्या प्रत्येक मुलांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यामध्ये काही दोष आढळले त्याची नोंद केली जाते आणि पुढील उपचारासाठी उपचार घेता येऊ म्हणून त्याची तपासणी केली जाते. प्रत्यक्ष उपचार केले जातात. प्रत्यक्ष आवश्यक असणाऱ्या उपचाराच्या अनुषंगाने गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शन त्याला किंवा त्याच्या पालकाला दिलं जातं आणि त्यामुळं त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती जी आहे ती सुधारण्यास मदत झालेली दिसून येते. त्यामुळे त्याच्या शाळेतल्या किंवा शिक्षण प्रक्रियेतल्या सातत्यामध्ये नियमितपणा आलेला आपल्याला दिसून येतो. ही एक महत्वाची भौतिक सुविधा हा एक दुसरा मी घटक सांगितला. त्याचबरोबर तिसरा महत्वाचा घटक याच्यामध्ये आहे, मी पहिला घटक सांगितला विशेष शिक्षक, त्यांच्या सेवा किंवा त्यांची मदत घेतली जाते. त्यानंतर वैद्यकीय सेवा किंवा सुविधा, राष्ट्रीय स्तरावरचे जे बाल स्वास्थ्य कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत हा उपक्रम प्रत्यक्षात अंमलात आणला जातो. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे म्हणजे शस्त्रक्रिया. तर शस्त्रक्रिया म्हणजे काय, की शालेय स्तरावरती जेव्हा आरोग्य तपासणी केली जाते तेव्हा बालकामध्ये जर काही दोष आढळून आले तर त्या बालकास पुढील तपासणीसाठी त्या
शाळेचा जो जिल्हा असेल किंवा ती शाळा ज्या जिल्ह्याअंतर्गत येत असेल, त्या जिल्ह्याच्या, त्या शाळेच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला तपासणीसाठी पाठवलं जातं. तेव्हा तिथे त्या बालकाच्या पुन्हा आवश्यक त्या तपासण्या केल्या जातात व जर बालकावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असेल आणि अशी शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयामध्ये करता येणं शक्य असेल, तर त्या बालकावरती शस्त्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ, त्या बालकामध्ये दृष्टीदोष म्हणजे थोडासा तिरळेपणा असेल, तर शस्त्रक्रिया करता येत असेल तर शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर टंग टाय म्हणजे त्याच्या जिभेमध्ये काही दोष असतील किंवा टाळ्यामध्ये काही दोष असतील आणि ते शस्त्रक्रियेने काढून टाकता येणे शक्य असतील, तर टंग टाय याची शस्त्रक्रिया केली जाते. किंवा काही छोटेशा अस्थिव्यंग असतील, म्हणजे बोटाच्या बाबतीत, पायाच्या बाबतीत किंवा इतर सांध्यांच्या बाबतीत काही अस्थिव्यंग असतील आणि ते शस्त्रक्रियेने सहजपणे काढून टाकता येणं शक्य असतील, तर त्याच्यावरती शस्त्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर कर्णदोष जर शस्त्रक्रिया करून काढता येणं म्हणजे त्याचा बहिरेपणा असेल आणि ऑपरेशन करून कानातील किंवा कर्णदोषातील जो दोष आहे तो काढून टाकता येणे शक्य असेल तर त्याच्यावरती शस्त्रक्रिया केली जाते. म्हणजे अशा प्रकारच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे त्या बालकामध्ये अस्थिव्यंगामुळे, कर्णदोषामुळे, दृष्टीदोषामुळे जी न्यूनगंडाची भावना त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते, ती कमी व्हायला मदत होते. त्यामुळं ते बालक इतर सर्वसामान्य बालकांप्रमाणे शाळेमध्ये येतं, शिक्षण प्रक्रियेमध्ये ते सहभागी होतं आणि शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यामुळे शिक्षण प्रवाहात टिकून राहण्याची त्याची जी दृष्टी असते किंवा त्याचा जो दृष्टिकोन असतो, तो दृष्टिकोन विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे शस्त्रक्रिया प्रत्यक्ष विशेष गरजांच्या परिपूर्तीसाठी ही सेवा, ही पूरक सेवा पुरवण्यावरती भर दिलेली दिसून येतो. त्याचबरोबर थेरपी सेवा. आता ही जी थेरपी सेवा असते, विशेष गरजा असणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी थेरपीचं अत्यंत महत्व आहे. मग ती मुलं कर्णदोष असतील किंवा बहुविकलांग असतील, सोमग्न असतील, वाचा दोष असणारे असतील, अस्थिव्यंग असणारे असतील, पल्सी असणारे असतील, मतिमंद असणारे असतील, कोणत्या प्रकारची जी विशेष गरजामध्ये अंतर्भूत असणाऱ्या कोणत्याही प्रकारची मुलं असतील, तर त्यासाठी थेरपी सर्व्हिस ही अत्यंत महत्वाची असं दिसून येते. तर याच्यामध्ये थेरपी सेवेचे नेमके उद्देश कोणते आहेत? की पहिला उद्देश आपल्याला सांगता येईल, की विशेष गरजा असणाऱ्या बालकामध्ये जे अपंगत्व आहे, त्या अपंगत्वाची तीव्रता काही प्रमाणात, नॉट 100%, काही प्रमाणात, मग ती 5% असेल, 10% असेल, 50 असेल, 40 असेल, 60% असेल, त्याची तीव्रता आपल्याला काही प्रमाणात करता येईल. म्हणजे अस्थिव्यंग जर असेल आणि त्याला विशेष प्रकारची थेरपी जर आपण केली, तर त्या अस्थिव्यंगामध्ये सुधारणा व्हायला काही प्रमाणात मदत झालेली दिसून येते. आणि बालकाच्या अपंगत्वाची जी तीव्रता आहे ती काही प्रमाणात कमी करता अ, येणे हा एक पहिला उद्देश आहे थेरपी सर्व्हिसचा. दुसरा उद्देश आहे की बालकामध्ये क्रियात्मक विकास साधण्यासाठी आवश्यक ते मदत करणे. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया दैनंदिन व्यवहार त्याला करता येत नाही. अशा क्रिया किंवा कृतीमध्ये त्याला सुधारणा घडवण्यासाठी मदत करणे हा थेरपी सर्व्हिसचा उद्देश असलेला दिसून येतो. त्यानंतर बालकाला गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणारा दृष्टिकोन किंवा विचार विकसित करणे. थेरपीमुळे कदाचित शारीरिक आणि मानसिक भावना बदलायला एक प्रकारे मदत झाली दिसून येते. त्यामुळे तो गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण तो प्राप्त
करू शकतो, हा थेरपी सेवेचा किंवा सर्व्हिसचा एक महत्वाचा उद्देश असलेला दिसून येतो. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा उद्देश की जे अपंग बालकं आहेत, त्या बालकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकास साधणे. त्या बालकांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास साधणे. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा उद्देश थेरपी सर्व्हिसचा सांगता येईल, तो म्हणजे दिव्यांग किंवा अपंग जी मुलं आहेत, त्यांच्यामध्ये जी न्यूनगंडाची भावना असते, ती कमी करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे, हा एक महत्वाचा उद्देश असलेला दिसून येतो. तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती मदत करणे. पुनर्वसन म्हणजे कुठंतरी त्याला स्थिरता प्राप्त झाली पाहिजे, हा त्याचा एकमेव उद्देश नाही. त्याला त्याचे दैनंदिन व्यवहार करता आले पाहिजेत. स्वतः तो स्वावलंबी बनला पाहिजे. या दृष्टिकोनातून आवश्यक असणारे जर उपचार थेरपी सर्व्हिस मार्फत केले किंवा थेरपी सर्व्हिसद्वारे करण्यावर भर दिला, तर त्याचं शारीरिक आणि मानसिक जी दुर्बलता आहे ती कमी व्हायला एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. त्यामुळं त्याला एक प्रकारे त्याचं पुनर्वसन व्हायला एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. आता थेरपीचे जे सर्व्हिसचे वेगवेगळ्या प्रकारचे मी उद्देश तुम्हाला सांगितले, की बालकाच्या अपंगत्वाची तीव्रता कमी करणे हा एक महत्वाचा उद्देश. क्रियात्मक त्याचा विकास साधणे हा दुसरा उद्देश तुम्हाला सांगितला. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक आणि शारीरिक क्षमता विकसित करणे हा तिसरा उद्देश सांगितला. चौथा उद्देश बालकाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास साधणे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेली न्यूनगंडाची भावना कमी करणे व त्याला आत्मनिर्भर बनवणे आणि आवश्यक त्यासाठी पुनर्वसन आवश्यक असतं आणि पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य किंवा मदत करणं. थेरपी सर्व्हिसचे उद्देश असले दिसून येतात. आता ही जी थेरपी दिली जाते किंवा थेरपी सर्व्हिस जी असते, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. तर त्या कोणत्या प्रकारच्या असतात? हे उद्देश साध्य होण्यासाठी अनेक प्रकारच्या थेरपी सर्व्हिसेस उपलब्ध आहेत किंवा त्या करून दिल्या जातात. याच्यामध्ये फिजिओथेरपी, व्यवसाय उपचार, वाचा उपचार, वर्तन सुधार उपचार यासारख्या थेरपी सर्व्हिसचा समावेश दिसतो. त्याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं ते आपण टप्प्याटप्प्याने त्याचा विचार करूया. आम्ही वर्गातील विशेष गरजांच्या मुलांसाठी आवश्यक ज्या सेवा असतात, त्या कोणत्या सेवा प्रत्यक्षात पुरवल्या जातात, याचा विचार करताना मी तुम्हाला विशेष शिक्षकांचं सहाय्य मिळतं. ते कोणत्या प्रकारचं मिळतं याचं मी स्पष्टीकरण केलं. त्यानंतर विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा आणि सुविधा पुरवल्या जातात. तर त्या कोणत्या प्रकारच्या पुरवल्या जातात याच्यामध्ये त्याची मोफत आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत केली जाते. त्याच्यानंतर त्याच्यावरती आवश्यक त्या शस्त्रक्रिया, नंतर थेरपी सर्व्हिस किंवा थेरपी सेवा. थेरपी सेवा किंवा सर्व्हिसचे वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश आपण विचारात घेतले. थेरपी सर्व्हिस किंवा सेवा कोणत्या प्रकारची केली जाते किंवा दिली जाते याचा आपण या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपात विचार करूया. आता फिजिओथेरपी म्हणजे काय, की भौतिक उपचार म्हणजे आपलं शरीराचे जे अवयव आहेत, बाह्य अवयव किंवा अंतर्गत अवयवांना योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात चालना देण्यासाठी बाह्य जे अवयव आहे त्यांना योग्य रीतीने मसाज करणे किंवा योग्य रीतीने त्याच्यावरती उपचार करणे हे फिजिओथेरपीमध्ये अपेक्षित असलेले दिसून येतं. आता फिजिओथेरपी म्हणजे नेमकं काय, की एक विशिष्ट प्रकारचे व्यायाम असतात. त्या व्यायामाच्या साहाय्याने आपले जे स्नायू असतात ते स्नायू बळकट व्हायला एक प्रकारे मदत झाली दिसून येते आणि अशा स्नायूंना एक विशिष्ट प्रकारची बळकटी प्राप्त झाली की ते स्नायू क्रियाशील बनायला मदत झालेली दिसून येते आणि ते स्नायू क्रियाशील बनायला मदत झाली किंवा क्रियाशील झाले तर विशिष्ट प्रकारचे जे कार्य आहेत ते कार्य सुरळीतपणे होण्यासाठी एक प्रकारे मदत झालेली दिसून येते.
म्हणजे यावरून फिजिओथेरपी म्हणजे काय, की व्यायामाच्या साहाय्याने स्नायूंना क्रियाशील बनवणे व त्यांच्या साहाय्याने कार्य सुरळीत होण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन देणे, याला फिजिओथेरपी असं म्हणतात. फिजिओथेरपी दिल्याने जी बहुविकलांग मुलं आहेत किंवा अस्थिव्यंग असणारी मुलं आहेत, सेरेब्रल पाल्सी असणारी, म्हणजे थरथर हात किंवा पाय, त्यांची मान सातत्याने थरथर कापत असते, असे जे सेरेब्रल पाल्सी या प्रकारचे जे बालक आहेत, त्यांच्या क्रियेमध्ये, त्यांच्या कृतीमध्ये, त्यांच्या चलनवलनामध्ये अशा फिजिओथेरपीने विकास साधने सहज शक्य होते. त्यामुळं फिजिओथेरपीचं महत्व अनन्यसाधारण असतं दिसून. बऱ्याच वेळा काय होतं, की एखाद्या विद्यार्थ्याला हातामध्ये, पायामध्ये एक विशिष्ट प्रकारचा लकवा आलेला दिसून येतो. हात-पाय थरथर कापतात, मान थरथर कापते, शरीर थरथर कापतं किंवा काही कोणत्या ना कोणत्या प्रकारचे अस्थिव्यंग झालेले दिसून येतात. अशा बालकांसाठी ही फिजिओथेरपी अत्यंत महत्त्वाची असं दिसून येते. त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे व्यवसाय उपचार. आता विशेष व्यवसाय उपचार याच्यामध्ये काय असतात, की जे विशेष बालकं असतात. जे विशेष बालकं जे असतात, त्यांना दैनंदिन जे त्यांचे व्यवहार असतात किंवा दैनंदिन ज्या कृती किंवा जे कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने किंवा कृतीच्या अनुषंगाने काही सूक्ष्म किंवा काही ढोबळ कृती कराव्या लागतात आणि त्यासाठी ही पद्धती उपयुक्त असते. म्हणजे दैनंदिन जीवनात काही सूक्ष्म किंवा ढोबळ स्वरूपाची कार्य करावी लागतात आणि ती कार्य कशी करायची, त्याच्यामधला विकास कसा साधायचा, त्याची क्षमता कशी विकसित करायची, या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी ही व्यवसाय उपचार पद्धती अत्यंत उपयुक्त ठरलेली दिसून येते. आता हा व्यवसाय उपचार थेरपी जी आहे, ती काही हेतुपूर्ती साठीच बालकांना दिली जाते. आता म्हणजे काही क्रिया असतात, त्या क्रियामध्ये त्यांना सुधारणा करता आली पाहिजे किंवा काही कृती अशा असतात, की त्या कृतीमध्ये त्या कृती त्यांना आत्मसात करता आल्या पाहिजेत. त्या कृतींच्या सहाय्याने कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कार्य त्यांना करता आलं पाहिजे. या हेतूने ही व्यवसाय थेरपी दिलेली दिसून येते. त्यामुळे बालकांचा सर्वांगीण विकास आपण म्हणू शकत नाही, पण बालकाच्या विकासाला एक प्रकारे चालना मिळालेली दिसून येते किंवा त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने जे आपल्याला प्रयत्न करायचे आहे, त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून व्यवसाय उपचार किंवा व्यवसाय उपचार पद्धती या विशेष गरजा असणाऱ्या बालकांना पुरवली जाते. त्यामुळं बालकामध्ये या पद्धतीमुळे, म्हणजे व्यवसाय उपचार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे अशा विशेष गरजा असणाऱ्या बालकामध्ये सूक्ष्मकारक व ढोबळकारक जे कौशल्य आहेत, त्या कौशल्यांचा काही प्रमाणात विकास झालेला दिसून येतो. त्यामुळं त्यांना दैनंदिन जीवनात काही प्रमाणात स्वावलंबी बनण्यास किंवा स्वावलंबत्वाचं महत्त्व पटवून देण्यास एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. म्हणून ही ऑक्युपेशनल जी थेरपी आहे, व्यावसायिक थेरपी जी आहे, ती अत्यंत महत्त्वाची असं दिसून येते. त्यामुळे बालकामध्ये काही शारीरिक शक्ती किंवा कौशल्य विकसित झालेले दिसून येतात. मानसिक क्षमतांचा विकास झालेला दिसून येतो. त्यामुळे असे बालक जे आहेत, ते शिक्षण प्रवाहामध्ये येण्यास उत्सुक होतात. शिक्षण प्रक्रिया जी आहे, ती शिक्षण प्रक्रियेमध्ये सहज किंवा सुलभपणे ते सहभागी होऊ शकतात. यासाठी या दृष्टीने ही व्यवसाय उपचार पद्धती अत्यंत उपयुक्त ठरलेली दिसून येते. त्यानंतर पुढची आहे स्पीच थेरपी. स्पीच म्हणजे बोलणे किंवा वाचा उपचार. आता बऱ्याचदा काय होत असतं, की स्पीच थेरपी जी आहे, ती प्रामुख्याने कर्णबधीर आणि वाचादोष, कर्णबधीर आणि वाचादोष असणारी जी मुलं आहेत, या यांच्या उपचारासाठी ही पद्धती अत्यंत महत्त्वाची असं दिसून येते आणि ती प्रत्यक्षात अशा बालकांसाठी पुरवली जाते.
ज्या बालकांना व्यवस्थित बोलता येत नाही, अशा बालकांच्या मध्ये मला व्यवस्थित बोलता येत नाही यामुळं किंवा माझ्यामध्ये उच्चार स्पष्टता नाही, यामुळे त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची न्यूनगंडत्वाची भाव किंवा कमीपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे ते बालक शाळेपासून दूर राहण्याची शक्यता असते. म्हणून जर अशा बालकावरती वाचादोष पद्धतीने योग्य ते जर उपचार केले, तर तीही मुलं सर्वसामान्य मुलांप्रमाणे शिक्षण प्रवाहामध्ये येऊ शकतील. शिक्षण प्रवाहापासून ते दूर राहणार नाही. म्हणून ही वाचादोष वाचा उपचार पद्धती किंवा स्पीच थेरपी अशा विशिष्ट शिक्षण तज्ञांच्या मदतीने किंवा सहाय्याने वाचादोष असणाऱ्या मुलांसाठी किंवा कर्णदोष असणाऱ्या मुलांसाठी ही उपचार पद्धती प्रत्यक्षात अंमलात आणली जाते आणि त्याचा उपयोग विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी करून दिला जातो. त्यानंतर वर्तन सुधार कार्यक्रम, काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो. आपलं बिहेवियर जे आहे त्याच्यामध्ये आपल्या बिहेवियरमध्ये सुधारणा करता आल्या पाहिजे. वर्तनामध्ये सुधारणा करता आल्या पाहिजे. त्यासाठी काउन्सिलिंग, समुपदेशनाची अत्यंत गरज असू दिसून येते. समुपदेशन अत्यंत महत्वाचं असलं दिसून येतं. काउन्सिलिंग. काही विशेष गरजा असणारी जी मुलं असतात त्या बालकामध्ये वर्तनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काही बालकं त्यांचं वर्तन समस्यायुक्तच असलं दिसून येतं. कोणते कार्य, कोणते कृती, कोणते काम केलं तर त्यामधून अडचणी सोडवल्या जात नाहीत. अडचणीमध्ये अशी बालकं त्यांच्या कार्यातून वाढ करताना दिसून येतात. म्हणजे समस्यायुक्त वर्तन असतं किंवा काही बालक हे अतिचंचल असतात, की ज्या वर्तनामुळे स्वतःला व इतरांना इजा होते किंवा सातत्याने त्रास होतो किंवा इतरांच्या कार्यामध्ये सातत्याने अडथळे येतात, अडचणी येतात. अशा बालकांच्या वर्तनामुळे किंवा त्यांच्या समस्यायुक्त वर्तनामुळे अशा बालकांचा जो विकास आहे, तो विकासाचा वेग अत्यंत मंदावतो किंवा कमी होतो किंवा खुंटतो. त्यामुळं असे बालक शाळेमध्ये नियमित उपस्थित राहत नाहीत. त्यामुळं अशा बालकांच्या ज्या समस्यायुक्त वर्तन गुणवैशिष्ट्ये आढळतात, त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा त्यांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारची जी वर्तनं त्याच्यासाठी मारक ठरतात, स्वतःसाठी किंवा इतरांसाठी मारक ठरतात. अशा वर्तनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्याच्यामध्ये आवश्यक ते वर्तन दृष्टिकोन रुजवले पाहिजेत. त्यासाठी त्याला आवश्यक असणाऱ्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारचं मार्गदर्शन विशेष शिक्षकामार्फत किंवा मानसशास्त्रज्ञामार्फत देण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मानसशास्त्रज्ञांची किंवा विशेष शिक्षकांची मदत घेतली जाते. अशा प्रकारे आज आपण वर्गातील विशेष गरजांच्या परिपूर्तीसाठी कोणत्या प्रकारच्या सेवा किंवा सहाय्यक सेवा पुरवल्या जातात, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जाते, या दृष्टिकोनातून आपण विचार केला. मॉड्यूल नंबर 3 मधलं जे पुढचं युनिट आहे, युनिट नंबर 3, तर त्याच्यामध्ये आपण विचार करणार आहोत, म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये आपण विचार करणार आहोत, की दस्तऐवज तयार करणे, त्याच्या नोंदी ठेवणे आणि त्या दस्तऐवजांचं जतन करणं. यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? कोणत्या गोष्टींचा, कोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे? कोणते दस्तऐवज तयार केले पाहिजेत? ते शाळेमध्ये ठेवले पाहिजेत. अपंग मुलांच्या दृष्टिकोनातून किंवा विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या दृष्टिकोनातून कोणते दस्तऐवज असले पाहिजेत? त्यामध्ये त्या दस्तऐवजामध्ये कोणत्या प्रकारच्या नोंदी केल्या पाहिजेत? आणि त्या दस्तऐवजांचं म्हणजे दस्तऐवज म्हणजे रजिस्टर्स असतात, नोंद रजिस्टर असतात. तर त्यांचं जतन कसं करायचं याच्या अनुषंगाने आपण पुढच्या तासाला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करूया.